नीलराजेंच्या लग्नानंतर त्यांना या घरापासून दूर करणं आणि त्यांच्या अपघातानंतर त्यांना सोडून जाणं या दोन्ही घटनांचे आम्ही साक्षीदार आहोत। आता नीलराजेंच्या आयुष्यात पुन्हा येऊ आणि तुम्हाला खोट्या गोष्टी सांगून त्यात तुमचा विश्वास मिळू शकतील, पण आमचा नाही। आजपर्यंत आम्ही प्रत्येक वेळेस बघत आलोय साहेब, भैया साहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवत आलाय, पण एवढा विश्वास तुम्ही आमच्यावर किंवा नील भैयांवर आजपर्यंत कधीच दाखवलेला नाही। आदित्य राजे, आम्ही वेळोवेळी तुमच्यावर विश्वास दाखवला, पण तो जाणून घेण्यात तुम्हीच कमी पडलात। देऊला सगळ्यांच्या नजरेतून उतरवून तू काय साध्य काय करणार होतीस? अभिलाषा, अगं देऊ आपल्या श्रावणीसारखी आहे ना, मग तिच्यावर अशी चिखलफेक करताना तुला काहीच नाही वाटलं? कसली आली चिखलफेक? मी तुम्हाला खरं तेच सांगितलं, पण तुमचा माझ्यावर विश्वास नाही, तिच्यावर जास्त विश्वास ना, मग ठेवा तिच्यावर विश्वास ठेवा। खूप थकलेला वाटतोय, रात्री मी झोपला नाहीयेस का? निर्भया कसं आहे? बरे दादा, लवकरात लवकर डॉक्टर म्हणाले डिस्चार्ज देऊ त्यांना। हो, बरं झालं। खरं तर डॉक्टर आणि देवाचे आभारच मानायला हवे। मी आलेच हा। देवानी खरं तर थँक्स तुला म्हणलं पाहिजे, आभार तुझे मानले पाहिजे। तुझ्यामुळे नील भैया आजचा दिवस बघू शकले, रिअली थँक्स। विक्रम भाऊजी स्पष्टपणे काही बोलत नसले तरी मी इथे परत आल्याचं साईमा आणि भैया साहेबांना आवडलेलं नाहीये। त्यांच्या आवडीनिवडीचा विचार तुम्ही काय करताय बहिणी? त्यांच्याबद्दल वाटणारी भीती आता तुमच्या मनातनं काढून टाका। त्यांना काय वाटेल, ते काय विचार करतील, पास झाला आता। आता उरलेलं आयुष्यात तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कसं आयुष्य जगायचं याचा विचार करा। रागिणी, विक्रम म्हणतो ते बरोबर आहे, आता आपण आपलाच विचार करायला हवा। विक्रम, आता तू जे काही बोललास ते आमच्याबद्दल बोलत होतास का स्वतःबद्दल बोलत होतास? तुमच्या परिस्थितीमध्ये आणि आमच्यात खूप फरक आहे। स्वतःला हवा तो निर्णय तुम्ही घेऊ शकता, आम्ही नाही घेऊ शकत। का नाही घेऊ शकत? आम्ही आणि आम्हाला हवं असलेलं आयुष्य त्यात खूप अंतर आहे नील भैया। हे अंतर आमच्यामुळेच निर्माण झालं याची आम्हाला जाणीव, आणि ते मिटवण्यासाठी आम्हालाच प्रयत्न करायला लागणार आहेत हेही आम्हाला माहिती। आपला कोणी अपेष्ट आजारी असला तरी आपण बघायला जातो, मग हे तर तुमचे सख्खे भाऊ आहे, मग आम्ही त्यांना बघायला हॉस्पिटलमध्ये का जायचं? या विषयावर चर्चा करण्यात आम्हाला अजिबात रस नाही। आमचा निर्णय आम्ही कळवलाय। पण का? तुम्ही असा निर्णय का घेतला ते तरी कळू देत आम्हाला। जोपर्यंत ती रागिणी नीलराजेंजवळ आहे तोपर्यंत नीलराजे आपले कुणी लागत नाहीत, आणि म्हणूनच घरातलं कुणीही त्यांना भेटायला जाणार नाही, आणि जर कुणी गेलंच तर त्याचे परिणाम वाईट होतील। घरी चाललीस का? म्हणजे जाणार असेल तर आम्ही सोडू तुला गाडीतलं, काही प्रॉब्लेम नाही। नाही, नको, मी जाईन। आणि हो, नील भैयांची नीट काळजी घे।